हाय गाईज, आपण बघा आता सकाळचे 7 वाजलेत. आपण फिरायला आलेलो आहे. आपण आता शेतात जाऊया. बघा इथे कसं किती सुंदर असं वातावरण आहे. आता खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय बघा पक्ष्यांनी कसे पेरू खाल्लेले आहेत. हे बघा, ते पानांपेक्षा आपल्याला पेरूच जास्त दिसत आहेत. मित्रांनो, आपण बघू शकता बघा, एक गावरान कोंबड्या आहेत आणि हे घर आहे. पूर्वी तर सगळे राहत असेल, परंतु आता हे कोंबड्यांसाठी फक्त केलंय. एकदम गरम गरम आहे एकदम, कारण की कोंबडी तिथे बसली होती. आहे का इथे कोंबड्या? काढी काय तुझं? विक्रम. आणि हे कोणतं गाव आहे? नाव काय गावाचं? कडदे. तुमचं गाव खूप अप्रतिम आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण प्युअर गावरान कोंबडी आहे आणि गावरान कोंबडीने घातलेली अंडी बघू शकता तुम्ही. बघा किती सुंदर आहे. मित्रांनो बघा किती सुंदर वातावरणात आहे ससा, आणि एकदम असं कापसासारखा दिसतो. येईल ना हातावर? बघा असं ससं कोणी बघितले का? प्रत्येकजण घरात डांबून ठेवतो, परंतु हा निसर्गाचा सहवासात आहे. बघा गाय म्हशी पण येते ना तिथे. हा म्हशींचा गोठा. इथे असं मोर असा जवळपास नाही येणार ना रे? मोर ही कुठे शेती आहे तुमची? हा का, मिरच्या लावल्यात का तिकडे? कॅनलच्या खाली आहे तिकडे नदी. ओके. आता शेतामध्ये काय काय आहे सध्या तुमच्या? आता काय समजा आता भात लावायचंय. पावसामुळे काय करताना हा का, इथे भात कधी म्हणजे आत्ता या घडी लावणार तुम्ही? आता लावणार. लावायला लेट झालं, लावायचे. जास्त करून भात पावसाच असतात ना? पाऊस आता काय लेट झालं यंदा. हो का. इथे पाऊस कसा आहे? पाऊस भरपूर आहे. हा का, पाऊस होता म्हणून आम्ही येऊ शकलो नाही. ते इथं आलो पाहुण्यांकडे. कुठं? इथे बाजूला. इथे पाठीमाग. हां.
बघा माझा मित्र मला पेरू देण्यासाठी धडपड करतोय. बघा तो झाडा चढला तो मित्र माझा. आता कसं पकडायचं थांब. थँक्यू मित्रा. असं प्युअर आणि गावरान दूध हे फक्त गावालाच भेटू शकते. आपल्या मुंबईला अशा दुधाचा आस्वाद भेटणारच नाही. खूप सुंदर दूध. कराडला मी आलो होते आता. हा का? असं दूध प्यायची मजा वेगळीच आहे. असं ना. पाणी मिक्स करतात येते हे एकदम मस्त वाटतं एकदम. आमच्यात अजिबात Original. थेंबभर पाणी नसतं. बघा हे बघू शकता ही भोपळ्याची वेल आहे. तिथे फुलं आले तर बघा. कोणत्या पिकाची आहे? ओके सोयाबीन आहे का? वाटलंच मला. हे बघा सोयाबीनचं पीक आहे. आता लहान आहे ते सध्या. हाय मित्रांनो, आपण बघितलंच असेल हा पक्षी किती सुंदरतेने हे घर बांधतो.
आपण बघत आहात ही इंद्रायणी भाताची शेती आहे आणि पूर्णपणे असा सुरेख असा सुगंध इथं पसरलेला आहे. आणि धरणाचं पाणी बघा समोर. हे तेव्हा ते चिमणीचं घर